नमस्कार. 2 दिवसापूर्वी मी अलिबागला गेलेली. अलिबाग स्टँडसमोर असा हा मार्केट भरला जातो. मस्त पालेभाज्या अगदी ताज्या असतात. अतिशय चविष्ट ह्या भाज्या लागतात. तर इथे मी पालेभाज्या घेतल्या. मुळा, मेथी. घरी आल्यानंतर फोडणीचं वरण आणि मुळ्याची भाजी बनवली. फोडणीचं वरण बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी तुरीची डाळ 10 मिनटं भिजवून घेतलेली. त्यानंतर इथे आपण आता एक छोटा बारीक चिरून घेतलेला कांदा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि इथे आपण पाव चमचा हळदीचा वापर केलेला आहे. 1 चमचा तेलाचा वापर करून डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. तेलामुळे डाळ छान मऊसर अशी शिजली जाते. इथे डाळ शिजतानाच आपण 1 टोमॅटोचा वापर करणार आहोत. एक उभा चिरून घेतलेला टोमॅटोचा वापर करायचा आहे. इथे आपण आता टोमॅटो डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. कुकरला झाकण लावून 1 ते 2 शिट्यांमध्ये डाळ छान शिजवून घेणार आहोत. इथे आपण मुळ्याची भाजी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर बारीक चिरून घेतलेला आहे. मुळा चिरून झाल्यानंतर इथे आपण मुळ्याची भाजी आपण फोडणीला देणार आहोत. शक्यतो पालेभाज्या बनवण्यासाठी पसरट भांड्याचा वापर करायचा, म्हणजे कढई किंवा पसरट पातेलं घ्यायचं आणि भाजी बनवायची, म्हणजे पालेभाज्यांना पाणी सुटत नाही. बहुतेक वेळा काय होतं, पालेभाज्या आपण फोडणीला दिल्यानंतर थोडंसं पाणी सुटतं. तर असं होऊ नये यासाठी इथे आपण पसरट भांड्याचा वापर करायचा, म्हणजे पालेभाज्यांना बिलकुल पाणी सुटत नाही. कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून झाल्यानंतर 2 बारीक चिरून घेतलेले कांदे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या. इथे मी तिखटवाल्या हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे. कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे. कांदा परतून झाल्यानंतर इथे आपण बारीक चिरून घेतलेला मुळ्याची भाजी आहे, ती आपण कांद्यावर फोडणी करून घेणार आहोत. पालेभाज्या फोडणी करताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. इथे आपण आता पालेभाजी म्हणजे मुळा आपण आता कांद्यावर परतवताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. तर एकदम स्लो न ठेवता मीडियम गॅसवर आपण पालेभाजी परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम जर स्लो ठेवली तर मग पालेभाज्यांना पाणी सुटतं. इथे पण आता मीडियम गॅसवर पालेभाजी व्यवस्थित अशी सतत ढवळत राहायचं आहे. इथे आता पालेभाजी ढवळून झालेली आहे. साधारण 4 ते 5 मिनटासाठी कांद्यावर पालेभाजी म्हणजे मुळा छान परतून झाल्यानंतर इथे आपण ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे. इथे मी भरपूर असा ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे. ओल्या खोबऱ्याचाच वापर करा, म्हणजे भाजीला चव छान येते. इथे आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच आपल्याला भाजी छान परतून घ्यायची आहे. 1 मिनिटभर आपण इथे आता खोबऱ्याचा वापर केल्यानंतर भाजी परतून घ्यायची आहे. भाजी परतून झाल्यानंतर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. पालेभाज्यांमध्ये सर्वात शेवटी मिठाचा वापर करायचा, कारण पालेभाज्यांना पाणी सुटतं. सुरुवातीला जर मिठाचा वापर केला तर पालेभाज्या ह्या आळल्या जातात. पालेभाज्या आळल्या गेल्यामुळे काय होतं, मिठाचं प्रमाण थोडंफार जास्त होतं. त्याच्यामुळे पालेभाज्या छान परतून झाल्यानंतर मिठाचा वापर करायचा, म्हणजे पालेभाज्यांना पाणीसुद्धा सुटत नाही आणि चवीलासुद्धा छान होतात. तर इथे पाहू शकता पालेभाजीमध्ये बिलकुल पाण्याचं अंश नाही आहे. तर इथे आता 1 मिनिटभर आपण पालेभाजी छान परतून घेणार आहोत आणि गॅस बंद करायचा आहे. इथे आता भाजी तयार करून झालेली आहे. इथे पाहू शकता कुकरमध्ये डाळ छान 2 शिट्यांमध्ये आपण शिजवून घेतलेली आहे. कुकर साधारण थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण काढून इथे डाळ आपण आता गरम असतानाच मिक्स करून घेणार आहोत. डाळ मिक्स करताना गरम पाण्याचा वापर करा, म्हणजे डाळ वेगळी होत नाही आणि पाणी वेगळं होत नाही. आता इथे तुम्हाला वरण कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाण्यामुळे काय होतं, डाळ वेगळी होत नाही आणि पाणी वेगळं होत नाही. मी नेहमी वरण बनवताना ह्या टिप्स देते, कारण नवीन शिकणारे जे असतात त्यांच्यासाठी ह्या टिप्स असतात. तर इथे आपण आता डाळ गरम पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे. इथे आपण हे फोडणीचं वरण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. इथे आपण वाटण न करता एका डिशमध्ये ओलं खोबरं घेणार आहोत आणि खोबऱ्यामध्ये अर्धा चमचा इथे आपण जिऱ्याचा वापर करणार आहोत आणि 2 लसूण पाकळ्या आपण ठेचून घेणार आहोत. तर इथे आपण हे वाटण तयार न करता जिरं, खोबरं आणि लसूण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हाताने चुरून घ्यायचं, म्हणजे वरणाला चव छान येते. एकदा अशा पद्धतीने हे वरण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. इथे आता खोबरं, जिरे आणि लसूण पाकळ्या व्यवस्थित अशा मिक्स करून झालेलं आहे. इथे आपण आता खोबरं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. ते खोबरं आपण आता डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. इथे आपण डाळीमध्ये आता खोबरं मिक्स करून झालेलं आहे. डिशमध्ये थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे आणि डिश व्यवस्थित अशी धुवून घेणार आहोत. डाळीमध्ये आपण आता खोबऱ्याचा वापर केल्यानंतर डाळ एकदा आपण ढवळून घेणार आहोत. इथे तुम्हाला आता डाळ कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे.
इथे आपण आता डाळीमध्ये खोबरं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. इथे आपण आता वरणाला फोडणी करून घेणार आहोत. फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी तडतडल्यानंतर इथे आपण पाव चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत. फोडणी करताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. इथे आता मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर 4 ते 5 इथे आपण लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता लसूण साधारण परतून झालेला आहे. इथे आता लसूण छान परतून झालेला आहे. 4 ते 5 कढीपत्त्याच्या पानांचा वापर करायचा आहे. 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत. मस्त अशी खमंग फोडणी तयार करून झालेली आहे. ही फोडणी आपण आता डाळीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. अतिशय चविष्ट खमंग फोडणीचं वरण तयार होतं. नक्की एकदा अशा पद्धतीने हे वरण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. इथे आता वरण फोडणीला देऊन झालेलं आहे. वरण फोडणीला दिल्यानंतर वरण एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत, म्हणजे फोडणी व्यवस्थित अशी डाळीमध्ये मिक्स होते. हे वरण आपण तुरीच्या डाळीचं केलेलं आहे, त्याच्यामुळे हे वरण थंड झाल्यानंतर साधारण घट्ट होतं. इथे आपण 1 वाटीभर पाण्याचा वापर करणार आहोत. चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर इथे आपण आता वरण एकदा ढवळून घेणार आहोत. वरण ढवळून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटांसाठी इथे आपण आता वरण उकळून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. वरण छान उकळलेलं आहे. गॅस बंद करायचा आहे. मस्त खमंग असं फोडणीचं वरण आणि मुळ्याची भाजी आणि इथे आपण आता तांदळाचे पापड तळणार आहोत. इथे आपण हे घरगुती तांदळाचे पापड तळून घेतलेले आहेत. पापड तळून झालेले आहेत. इथे आपण आता ताट तयार करून घेणार आहोत. मुळ्याची भाजी, गरमागरम वाफाळता भात आणि मस्त फोडणीचं गरमागरम असं वरण. नक्कीच एकदा अशा पद्धतीने बेत बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.